गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण टीवायचा सेकंड सेमिस्टर चालू करतोय. आपण फर्स्ट सेमिस्टर पाहिलं. त्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये आपण इंटरनेट प्रोग्रामिंग फर्स्ट पार्ट पाहिला. आपल्याला या सेमिस्टरमध्ये इंटरनेट प्रोग्रामिंगचा सेकंड पार्ट पाहायचा आहे. परंतु हे चालू करत असताना थोड्या सूचना आहेत. तुमची फर्स्ट सेमिस्टर झाली आहे. आता सेकंड सेमिस्टर तुमची जूनच्या एंडपर्यंत शेड्यूल येऊन पडेल. त्याच्या आधी आपली प्रॅक्टिकल एक्झाम कंडक्ट होईल. TY 2013चा पॅटर्न असल्यामुळं आपली प्रॅक्टिकल एक्झाम ही ॲन्युअल असते. त्याचं शेड्यूलसुद्धा आपणच तयार करणार आहोत. प्रॅक्टिकल एक्झाम ही ऑनलाईन एक्झाम होईल. झूम मीटिंग होईल किंवा गुगल मीट थ्रू आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण बॅचेस पाडून प्रॅक्टिकल एक्झाम आपण फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर आणि प्रोजेक्ट कंडक्ट करणार आहोत. आज उद्या 2-3 दिवसात त्याचे पूर्ण रूल्स आपल्याला येतील विद्यापीठाकडून. आत्ताशी त्यांचं BO स्ट्रक्चर तयार झालं आहे. आपण पुढचं सेमिस्टर आणि हे सेमिस्टर अशी प्रॅक्टिकल एक्झाम आपण कंडक्ट जूनच्या पहिल्या आठवड्यात आपण कंडक्ट करणार आहोत. त्याआधी विद्यापीठाने एक सर्क्युलर सेंड केले की सेकंड सेमिस्टरचा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. मग तो कॉलेजमध्ये भरला जाईल किंवा नाही तुम्हाला पुढच्या नेक्स्ट दुसऱ्या तिसऱ्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगनच की तुम्हाला भरायचा आहे का तुम्ही कॉलेजमध्ये येऊन भरणार आहात. परंतु विद्यापीठ असं म्हणतं की त्या विद्यार्थ्यांना लिंक घरून बसल्या बसल्या दिली जाईल आणि त्या विद्यार्थ्यांनी तिथूनच फॉर्म भरून त्याची एक्झाम फीसुद्धा ऑनलाईनच पे करायची. परंतु TYचं 2013 पॅटर्न असल्यामुळं आपले हे 6 सब्जेक्ट त्याचे इंटरनल आणि थिअरी सिलेक्ट करत असताना मी त्यावेळेस सांगेन की एक्झाम फॉर्म भरत असताना काय टिक मार्क करायची. त्यानंतर प्रॅक्टिकलचं सुद्धा इंटरनल आणि थिअरी किंवा इंटरनल किंवा एक्सटर्नल असे 2 टाईप असतात. त्या टाईपमध्ये आपल्याला टिक मार्क करायची फॉर्म भरत असताना. त्याचप्रमाणे प्रोजेक्टसुद्धा आहे आपल्याला. तो प्रोजेक्टवर सुद्धा आपल्याला टिक मार्क करायची. पाहू आपण आज उद्या 2 दिवसात ते सगळे रूल्स क्लिअर होतील. आज कॉलेजमध्ये मीटिंग आहे. ती कंडक्ट झाल्यानंतर काकडे सरांशी चर्चा करून तुम्हाला 2 ते 3 दिवसात मी त्या गोष्टी पूर्ण एक्सप्लेन करेल आणि देन तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे. 2013चा पॅटर्नचा रिझल्ट लागलेला आहे. कोणी चेक केलं नसेल तर तुम्ही चेक करा. तुम्हाला लिंक पाठवली होती. जर कोणाचा बॅकलॉग राहिला असेल तर पहा, चेक करा आणि त्यानुसार तुम्हालाच एक्झाम फॉर्म भरायचा आहे. कारण तुम्ही लास्ट इयरचे विद्यार्थी आहात. जर ह्याच्यामध्ये जर फॉर्म भरताना असताना चूक झाली किंवा काय झाली, ऑनलाईन प्रोसेस असल्यामुळे लवकर दुरुस्ती होत नाही आहे. चुकीचा फॉर्म भरत असताना किंवा चुकीचा पेपर सिलेक्ट करता असताना चुकीचाच पेपर येतो आहे. ऑफलाईनच्या वेळेस दुरुस्ती करता येते पण ऑनलाईनला दुरुस्ती करता येत नाही. ठीक आहे. आपण ज्या वेळेस अशा छोट्या छोट्या गोष्टी येतील सर्क्युलर वाईज किंवा एक्झाम फॉर्म भरायच्या वेळेस किंवा काय असेल ते, आपण थोडे विद्यार्थी आहोत, 35-40 विद्यार्थी आहोत आपण. त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन कसं फॉर्म भरायचं, काय करायचं आहे. जास्त घाई करू नका, वेळ आहे. आपल्याला ह्या 30 मेपर्यंत आपलं एंड होते असं विद्यापीठाच्या रूलनुसार आहे. पण तुमचं एक्झाम फॉर्म भरून प्रॅक्टिकल एक्झाम होऊन 15 जूनपर्यंत आपल्याला वेळ मिळणार आहे. त्या 15 जूनपर्यंत त्याच्या आधीच आपल्याला दोन्ही सब्जेक्ट इंटरनेट प्रोग्रामिंग सेकंड आणि कम्प्युटर ग्राफिक्स आपण कंप्लीट करणार आहोत. आज थोडीशी परिस्थिती वेगळ्या प्रकारची असल्यामुळं जास्त कोणाला फोर्स करता येत नाही की बाबा हे गोष्टी झाल्या पाहिजेत, त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. विद्यापीठ पण जास्त फोर्स करत नाही, विद्यार्थ्यांनाही करत नाही, प्राध्यापकांना करत नाही. परंतु सिलेबस 50 ते 60-70% सिलेबस कंप्लीट करून आपल्याला ते एक्झाम कंडक्ट करायचं आहे असं विद्यापीठ आपल्याला नमूद करते. परंतु तुम्ही घरी बसल्या बसल्या ज्यावेळेस आपले लेक्चर स्टार्ट होतील कशाच्याही जास्त वेगळ्या विषयात पडण्याची गरज नाही. पुस्तकच खरेदी करा, ह्या गोष्टी खरेदी करा, त्या गोष्टी खरेदी करा. तुम्हाला मी नोट्स दिल्या जाईल. प्रत्येक टीचर्स
ज्यांच्याकडे बुक आहे त्याचे फोटोकॉपी तुम्हाला मी जो पॉईंट होईल लेक्चर होता असताना आपले हे छोटे छोटे चॅप्टर आहेत इंटरनेट प्रोग्रॅमिंगमधले, ते 3-3, 4-4 लेक्चरमध्ये आपले कंडक्ट होणार आहेत. आपल्याला इंटरनेट प्रोग्रॅमिंग सेकंडमध्ये 6 चॅप्टर आहेत. त्या 6 चॅप्टरमध्ये 3rd चॅप्टर इन्स्टॉलेशन्स आहे. ते तुम्हाला आधीच सांगितलं होतं, आपलं बऱ्यापैकी त्यावरचं प्रॅक्टिकलसुद्धा झालेलं आहे, कंडक्ट झालेलं आहे. परंतु प्रॅक्टिकल एक्झाम होत असताना विद्यार्थी म्हणतात सर प्रॅक्टिकल एक्झाम ऑनलाईन होणार आहे का? हो, ऑनलाईन होईल, परंतु व्हायवा टाईप होईल. तुम्हाला त्याच्यावर बेसिक काय क्वेश्चन विचारले जातील, म्हणजे तुमच्याकडून लगेच इथं टाईपच करून घेतलं जाईल, रनच करून घेतलं जाईल, असं काही होणार नाही आहे. प्रॅक्टिकल एक्झाम होत असताना तुम्हाला काय असाइनमेंट दिले जातील, त्या असाइनमेंट सबमिट करा, राईट करा, टाईप करा. प्रोजेक्टच्या रिलेटेड असेल, प्रोजेक्टच्या रिलेटेड तुम्हाला फक्त सॉफ्ट कॉपी तयार करायची आणि ती डिस्प्ले करायची. मला त्यावेळेस सांगा, आपण गुगल मीटच्या वेळेस किंवा गुगल मीटिंगच्या वेळेस तुम्हाला त्या गोष्टी रूल्स सांगितल्या जातील. आपण पेपर पाहतोय इंटरनेट प्रोग्रामिंग सेकंड पार्ट. ह्याच्यामध्ये आपल्याला 6 चॅप्टर आहेत. त्यातील 1st चॅप्टर वेब टेक्निक, 2nd चॅप्टर हँडलिंग अ ईमेल, 3rd चॅप्टर पूर्ण आपली इन्स्टॉलेशन आहे, त्याची गरज पडत नाही. अजून ह्या 4 ते 5 वर्षापर्यंत एकदाही त्याच्यावर क्वेश्चन विचारला गेला, कारण इन्स्टॉलेशन प्रोसेसिंग आहे. किंवा तुम्ही ड्रुपाल किंवा झुमाला अशा वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्ही सॉफ्टवेअर यूज करून तुम्ही प्रोग्रॅमिंग करू शकता. इट इज अ फ्रेमवर्क. त्या फ्रेमवर्कचं इन्स्टॉलेशन त्या पेपरमध्ये दिलं आहे. त्यामुळे नका 3rd चॅप्टर पूर्ण स्किप करायचं, कारण ते वाचत बसू नका किंवा रीड करायची गरज नाही. तुम्हाला जो पॉईंट होईल त्यावरच्या नोट्स तुम्हाला फोटो कॉपी करून तुम्हाला सेंड केली जाईल. तुम्ही त्यातल्या रीड करा, किंवा काही PDF असतील मल्टिपल चॉईसचे तुम्हाला ते सेंड केले जातील, किंवा कोणाला जर मिळत असेल तरी ग्रुपवर टाकत जा. कारण मल्टिपल चॉईस, कारण एक्झामसुद्धा ही ऑनलाईनच होणार आहे. कारण हे तुमचं लास्ट इयर तुमचं ऑनलाईनमध्येच गेलं आहे आणि हे पण सुद्धा तुमचं हे सेमिस्टरसुद्धा ऑनलाईनमध्येच जाणार आहे. तर आपण चॅप्टरला सुरुवात करू. आपण वेब टेक्निक नावाचा चॅप्टर पाहतोय. आपण आधीच पाहिलं होतं की PHP काय आहे. PHP प्रोग्रामिंग आपण 1st पार्टमध्ये सगळं पाहिलं, ते कसं एक्झिक्यूट होते, ते कशासाठी यूज केलं जातं. PHPचा किंवा इंटरनेट प्रोग्रामिंगचा यूज आपण वेब ॲप्लिकेशनसाठी करतो. इट इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. मग त्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा आपण बेसिक स्टडी केला. मग पहिल्या चॅप्टरपासून असेल तर लास्ट चॅप्टरपर्यंत आपण बेसिक गोष्टी आपण त्यातल्या पाहिल्या, की ॲरे असेल, फंक्शन असेल, स्ट्रिंग असेल, बरेच फंक्शन आपण त्या 1st सेमिस्टरमध्ये आपण कव्हर केलं. आता ह्या प्रोग्रामिंग सेकंड पार्टमध्ये प्रत्येक चॅप्टर वेगवेगळ्या टाईपमध्ये. आता आपण हा वेब टेक्निक पाहिला की मेथड्स आहेत, की फॉर्म डिझायनिंग करत असताना कोणत्या मेथड्स आपण तिथे यूज करणार आणि त्याचा इम्पॅक्ट काय होतो. तसंच आपल्याला सेकंड चॅप्टरमध्ये गेलं की पूर्ण ईमेल सिस्टीमच्या रिलेटेड असणारा डेटा आहे. 3rd चॅप्टर तर स्किप आहे पूर्ण. 4th चॅप्टरमध्ये गेलं की आपण जसं HTML यूज करत होतो तसंच ॲडव्हान्स XML आपण यूज करणार आहोत. त्यानंतर थोडंसं पुढे गेलं की जावा मला माहिती, मग जावाचा नेक्स्ट जर मला वेब ॲप्लिकेशन करायचं असलं मला स्क्रिप्ट माहीत पाहिजे, मग जावा स्क्रिप्ट नावाचा 5th चॅप्टर येतो. आणि 6th चॅप्टर आपला अजाक्स, एक नवीन लँग्वेज आहे. मग असे एक चॅप्टर वेगवेगळ्या थ्रूनुसार असणार आहेत. आता मी लेक्चर घेत असताना आजचं एक लेक्चर तुम्हाला पडेल, परंतु उद्यापासून किंवा परदेशीपासून ज्यावेळेस लेक्चर पडतील ते चॅप्टर वाईजच लेक्चर पडेल, की 3-4 लेक्चर संगच असतील आणि तो त्याच्यामध्ये आपला चॅप्टर कव्हर झालेला असेल. तसंच कम्प्युटर ग्राफिक्समध्ये पण आपल्याला पाहायचं आहे. त्यात 8-9 चॅप्टर आहेत, ते आपण पाहणार आहोत. तसंच गिरमे मॅडम चालू करतील, तसेच आता गोलप मॅडम चालू करतील. एवढ्या 15-20 दिवसांमध्ये तुम्हाला भरपूर डेटा कलेक्ट होईल. जसा डेटा कलेक्ट होईल तसा तुम्ही स्टडी करण्याचा प्रयत्न करा. कोणावर जास्त आरोप प्रत्यारोप करण्याचा प्रयत्न करू नका, कारण सध्याची परिस्थिती थोडीशी वेगळ्या प्रकारची आहे. तुम्हाला जशा प्रकारचे इनपुट मिळणार आहे तशा घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. वेब टेक्निकमध्ये आपण ऑलरेडी पाहिलं आहे. वेब टेक्निकमध्ये आपण PHP लँग्वेज पाहत आहोत आणि त्या PHP लँग्वेज आपण एक्झिक्यूट करत असताना वेब ब्राउझरवर करतो किंवा इट इज अ वेब ॲप्लिकेशन. मग ते करत असताना, ते ब्राउझरवर रन होत असताना त्यांचे काहीतरी व्हेरिएबल्स असतात. वेगवेगळे टाईपचे व्हेरिएबल, इट इज अ प्री डिफाईन्ड व्हेरिएबल्स.
प्री डिफाईन मीन्स ऑलरेडी बिल्ट असणारे किंवा त्याच्या कंपायलरनी तयार केलेले. मग डॉलर ऑफ एन्व्हायरमेंट सारखं असेल, इट इज अ ॲरे टाईप, की ऑफ ॲरे. असे व्हेरिएबल आहेत ते ग्लोबल आहेत किंवा आपण त्याला काय म्हणू प्री डिफाईन. ते व्हेरिएबल ऑलरेडीच PHPने असे PHPने अनेक व्हेरिएबल तयार केलेले आहेत. आपण लास्ट सेमिस्टरला पाहिलेत. व्हेरिएबल असतील, कीवर्ड्स असतील किंवा फंक्शन असतील, त्यांनी त्यांच्या फॉर्ममध्ये डेव्हलप केलेले आहेत. ह्याच्यामध्ये एक 5 ते 6 व्हेरिएबल आहेत. एन्व्हायरमेंटसारखा असेल, ग्लोबल असेल, त्यानंतर पोस्ट असेल किंवा गेट असेल किंवा फाईल असेल किंवा सर्व्हर, असे वेगवेगळ्या टाईपमध्ये व्हेरिएबल आहेत. ते बिल्ट इन व्हेरिएबल आहेत. असे एक 4 ते 5 व्हेरिएबल हे प्री डिफाईन आहेत. असे 100, 1000, 2000 व्हेरिएबल आहेत त्यांचे की बिल्ट इन आहेत. की आपल्याला ह्या जसं जसं आपण पुढं जाऊ चॅप्टर वाईज तसे तसे हे छोटे छोटे व्हेरिएबल येणार आहेत. ग्लोबल व्हेरिएबल असेल किंवा एन्व्हायरमेंट असेल किंवा पोस्ट असेल, गेट असेल किंवा फाईल असेल. आता हे बऱ्यापैकी ह्या चॅप्टरमध्ये हे 3-4 पॉईंट्स कवर होऊन जातील. आपण ह्या वेब टेक्निकमध्ये चेक करत असं प्रॅक्टिकलसुद्धा आपण केलेलं आहे. लास्ट आपण प्रॅक्टिकल केलं होतं की गेट मेथड यूज केल्यात, पोस्ट मेथड केलं. त्या आपण XMLचे पण सुद्धा काय प्रॅक्टिकल पाहिलं होतं. आपण काय ईमेलचं प्रॅक्टिकल पाहिलं. आपण जसं जसं वेळ मिळला होता तसं तसं आपण ते प्रॅक्टिकल आपण तिथं कवर केलेलं आहे. तर मला एखादं पेज तयार करत असताना किंवा एखादा प्रोसेसिंग फॉर्म तयार करत असताना मी कोणत्या प्रकारच्या मेथड यूज केली पाहिजे. तर माझ्याकडे 2 प्रकारच्या मेथड आहेत. एक गेट मेथड आणि एक पोस्ट मेथड. मग गेट मेथड केव्हा यूज करायची किंवा पोस्ट मेथड केव्हा यूज करायची. हु इज हायली सिक्युअरली, कोणत्या प्रकारचं सिक्युअरली आहे की बाबा मी ती मेथड यूज करू शकतो. कशा प्रकारचं, ज्यावेळेस मी फॉर्म तयार करतो, ज्यावेळेस मी फॉर्म करल आणि तो काय असेल ते युजर ID असेल, पासवर्ड असेल, हा जो काय मी फॉर्म तयार करणार आहे आणि तो मी कशावर एक्झिक्यूट करणार आहे, वेब ब्राउझरवर. मग वेब ब्राउझरवर रन करत असताना, एक्झिक्यूट करत असताना त्याचे URL काय होतं आहे का, एन्कोडिंग काय होतं आहे का, कशा प्रकारचा मेसेज सेंड होतो आहे. पहा, आपण 1 बाय 1 हा डिफरन्स पाहू. प्रोसेसिंग फॉर्म तयार करत असताना जर मी गेट मेथड यूज करत असेल तर गेट मेथड इज यूज विजिबल किंवा गेट मेथड इज विजिबल टू एव्हरीवन. म्हणजे गेट मेथड आपण जर प्रोसेसिंग फॉर्मसाठी जर यूज केली तर त्याचा जो काय डेटा असेल किंवा हे युजर ID असेल किंवा पासवर्ड असेल, हा URL वर डिस्प्ले होतो. कशावर डिस्प्ले होतो, URL वर. जर मी इथं युजर ID पासवर्ड यूज करत असेल तर मी युजर ID अमोल आणि पासवर्ड बोराडे ठेवलं तर युजर ID आणि पासवर्ड हा मेसेज URL वर जात असताना, एन्कोडिंग करत असताना अमोल आणि बोराडे हा डिस्प्ले होतो. इट इज अ व्हिजिबल. जर मी गेट मेथड यूज करत असेल तर त्याच्यावरील जो काय कॉम्पोनंट डेटा असेल किंवा जो काय टेक्स्ट असेल तो कशावर डिस्प्ले होतो, URL वर. इट इज अ गेट मेथड. जर गेट मेथडचा यूज करत असेल, मग पहा मग काय लिमिटेशन येईल ह्याला. इट इज नॉट हायली सिक्युअर्ड. हा सिक्युअर होऊ शकत नाही. कारण का, जर मी युजर ID पासवर्ड ठेवला असेल माझा सिक्युअरली फेसबुकचा आणि तो जर नाही का URL एक्झिक्यूट झाला तर तो युजर ID पासवर्ड सगळ्यांना दिसून येईल, विजिबल टू एव्हरीवन. इट इज नॉट सिक्युअरली. त्या जागेवर मला यूज काय करायला लागेल, पोस्ट मेथड. द पोस्ट मेथड इज इनविजिबल टू अदर. जर मी प्रोसेसिंग फॉर्म किंवा जो काय फॉर्म तयार करणार आहात, वेब पेजेस तयार करणार आहात, त्या वेब पेजेस तयार करत असताना जर मला अशा प्रकारचा डेटा एन्कोडेड करायचा असेल तर वी आर युजिंग अ पोस्ट मेथड. कारण का, तो URL एक्झिक्यूट होईल परंतु हा डेटा डिस्प्ले होणार नाही, इनपुट त्याचं दिसणार नाही. इज अ यूज ऑफ पोस्ट मेथड. गेट मेथड यूज करता असताना त्याला लिमिटेशन्स आहे. कशाचं, द अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन. कॅरेक्टर फक्त 2000 कॅरेक्टर तुम्ही फक्त यूज करू शकता, कारण तो URL वर डायरेक्ट डिस्प्ले होतो म्हणून त्याला काय होतं, लिमिटेशन्स पडतं. पहा, हा URL वर डिस्प्ले होतो अख्खाच, मग त्याचा टेक्स्ट विथ, म्हणून त्याला लिमिटेशन पडतं. पोस्ट मेथड इज नो लिमिटेशन्स. कारण का, हा डेटा URL एक्झिक्यूट होतो परंतु त्यातील टेक्स्ट डिस्प्ले होत नाही.
गेट मेथड मधील डेटा आपण सेंड करता असताना तो नॉन सेन्सिटिव्ह असतो, म्हणजे सेन्सिटिव्ह नसतो. म्हणजे जर मी ए केला तर तो एच असावा, बी केला तर बीच असावा. म्हणजे सेन्सिटिव्हमध्ये अशा प्रकारचं असतं, पण नॉन सेन्सिटिव्हमध्ये डेटा तुम्ही कशाही प्रकारचा काय करू शकता, सेंड करू शकता. पोस्ट मेथडमध्ये सेन्सिटिव्ह पण करू शकता, नॉन सेन्सिटिव्ह पण करू शकता. इट इज नॉट यूज फॉर द हायली सिक्युअरली. हा सिक्युअरली आपण गेट मेथड यूज करू शकत नाही. पोस्ट मेथड इज यूज टू सिक्युअरली, कारण पोस्ट मेथड इज इनव्हिजिबल. इट इज अ डिफरन्स. एक्झाममध्ये विचारत असताना बऱ्यापैकी गेट मेथड आणि पोस्ट मेथडवर विचार. इट इज अ प्रोसेसिंग फॉर्म, लक्षात घ्या. आपल्याला स्टडी करत असताना हा गेट मेथड मला माहीत पाहिजे, पोस्ट मेथड कशासाठी यूज करायचा, पेजेस तयार करत असताना. पेजेस तयार करत असताना जर गेट मेथड यूज करत असेल तर युजर आय डी पासवर्ड तयार करून असा फॉर्म तयार करत असेल तर अशा वेळेस हे टाळायचं आणि पोस्ट मेथड यूज करायचं. दोघांचाही यूज डेटा सेंड करण्यासाठी. कशासाठी, डेटा सेंड करण्यासाठी, इन्फॉर्मेशन सेंड करा वन पेजेस टू अनदर पेजेसला आपण सेंड करत असताना, किंवा डेटाबेसमधून डेटा घेत असताना किंवा डेटाबेसमधून डेटा इन्सर्ट करत असताना, अशा प्रकारचा डेटा कॅच करत असताना आपण गेट मेथड किंवा पोस्ट मेथड ह्या दोन्ही यूज करतो. परंतु इट इज अ सिम्पली डिफरन्स, इट इज व्हिजिबल. प्रत्येक डेटा URLवर, महत्त्वाचं काय, व्हिजिबल टू URL. तो URLवर काय होतो, डिस्प्ले होतो. हा सुद्धा URL रन होतो, परंतु तो URLवर डिस्प्ले होत नाही. काय, तर डेटा. म्हणून इट इज अ सिक्युअरली. तो डिस्प्ले होत नाही म्हणून त्याला काय नाही, लिमिटेशन्स नाही. लक्षात घ्या. इट इज अ वी आर युजिंग अ प्रोसेसिंग फॉर्ममध्ये गेट मेथड आणि पोस्ट मेथड. बऱ्यापैकी आपण चर्चा केली होती आपण स्टार्टला. नेक्स्ट पॉईंट पाहिजे आपल्याला, काही डेटा फळ्यावर दिसत असेल किंवा ब्लॅकबोर्डवर दिसत नसेल, परंतु मी बोलतो त्याचा आवाज तर तुम्हाला येत असेल, आहे की नाही. नेक्स्ट पॉईंट पाहिजे आपल्याला, सेल्फ प्रोसेसिंग पेज. मला वाटतं हे प्रॅक्टिकल आपण करून पाहिलेलं. आणि एक आहे स्टिकी फॉर्म. जसं की आपण गेट मेथड यूज केलं, पोस्ट मेथड यूज केलं, तसंच सेल्फ प्रोसेसिंग पेज म्हणजे काय असतं आणि स्टिकी फॉर्म म्हणजे काय असो. एक्झाममध्ये ह्या मेथड्स ह्या चॅप्टरवर बऱ्यापैकी तुम्हाला मल्टिपल चॉईसला डेटा विचारू शकतात. एवढा डेटा ह्या फर्स्ट चॅप्टरमध्ये आहे. गेट मेथड, पोस्ट मेथड, कोणताही डेटा तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला विचारू शकतात. तसंच सेल्फ प्रोसेसिंग पेज आणि स्टिकी फॉर्म. सेल्फ प्रोसेसिंग पेजमध्ये आपण ज्या वेळेस डेटा एंटर करतो की आता आपण पेज यूज करतोय. फॉर एक्झाम्पल हा मी पेज यूज केला, युजर आय डी तयार केला, पासवर्ड तयार केला आणि देन सबमिट. मी ए टाकलं, बी टाकलं. ज्यावेळेस मी सबमिट करल त्यावेळेस माझं आउटपुट कशा प्रकारचं राहील, ए आणि बी. काय राहील, ए आणि बी. सबमिट. काय आलं, सेल्फ प्रोसेसिंग पेज. डेटा हा जो काय कॉम्पोनंट आहेत, टेक्स्ट कॉम्पोनंट हा स्किप झाला आणि त्याच्यावर काय आलं, आउटपुट आलं. पहा नीट लक्ष द्या. सेल्फ प्रोसेसिंग पेज, मी पेज तयार केलं आहे, इट इज अ कॉम्पोनंट. कोणाचे, त्या पेजचे. त्या पेजमध्ये मी काय करत असताना टेक्स्ट राईट केला, ओके, युजर आय डी पासवर्ड टाकला, सबमिट केलं, ए आणि बी डिस्प्ले झालं. किंवा काहीतरी डेटा इन्सर्ट केला असेल किंवा काय केलं असेल, देन सबमिट. तर हे कॉम्पोनंट इथं स्किप झाले किंवा रिमूव्ह झाले. इट इज अ सेल्फ प्रोसेसिंग पेज. जर मी एक पेज तयार करत असेल, म्हणजे हे पेज तयार करत असताना आपण HTML अँड PHP ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आपण यूज. कारण फॉर्म तयार करायचा असेल तर वी आर युजिंग अ HTML पेज आणि ह्याच्यावरचं कोडिंग राईट करायचं असेल तर वी आर युजिंग अ PHP. मी पेज तयार केलं, इट इज अ पेज, वेब पेज तयार केलं. हा डेटा काय केला, मी सबमिट केला, तो डिस्प्ले झाला पेजवर. म्हणजे हा कॉम्पोनंट्स काय आले, रिमूव्ह झाले आणि त्या जागेवर काय आलं, आउटपुट डिस्प्ले झालं. दॅट इज कॉल्ड सेल्फ प्रोसेसिंग पेज.
म्हणजे काय, जर युजरनी डेटा एंटर केला तर त्याच्याबरोबर त्याचे कंपोनंट काय होतात, निघून जातात आणि फक्त काय होतं, पेज राहतं. इट इज अ सेल्फ प्रोसेसिंग पेज. स्टिकी फॉर्म. स्टिकी फॉर्म म्हणजे काय, त्या पेजला चिकटूनच राहतं. म्हणजे काय, पहा, हा मी फॉर्म तयार केला, युजर आय डी, पासवर्ड अँड देन सबमिट. ओके, इट इज अ इनपुट. माझं हे पेज तयार झालं. ह्याचं आउटपुट येत असताना पहा, नीट लक्ष द्या इकडं, हा युजर आय डी जर मी ए केला, ए आणि बी सेंड केला, पासवर्ड बी केला टेक्स्ट आणि देन सबमिट म्हटलं तर त्याचा ए आणि बी हा डिस्प्ले इथं होतो. नीट लक्ष द्या, इट इज अ डिफरन्स बिटवीन्स स्टिकी फॉर्म अँड सेल्फ प्रोसेसिंग पेज. स्टिकी फॉर्ममध्ये जर मी वेब पेज तयार केलं, इट इज अ कंपोनंट्स, आणि ते जर ए आणि बी जर मी सबमिट केलं तर ते सबमिट बरोबर त्याचा टेक्स्ट दिसतो, त्याचबरोबर आपल्याला त्याचं इनपुटसुद्धा खाली आलेलं दिसतं. म्हणजे पेज बरोबर त्याचे कंपोनंट विथ द टेक्स्ट दिसून येतो. दिस इज कॉल्ड स्टिकी फॉर्म्स. ज्याचे कंपोनंट दिसून येत नाही त्याला काय म्हटलं जातं, सेल्फ प्रोसेसिंग पेज. एकाच पेजवर ते डेटा निघून जातो इनपुट, फक्त आउटपुट डिस्प्ले होतो. दॅट इज कॉल्ड सेल्फ प्रोसेसिंग पेज. विथ अ कंपोनंट दिसतात, विथ अ कंपोनंट त्याचे, आणि त्याच्या खाली आउटपुट डिस्प्ले होतं. दॅट इज कॉल्ड स्टिकी फॉर्म. आपण हे प्रॅक्टिकली त्यावेळेस पाहिले. जर प्रॅक्टिकली जे विद्यार्थी आले होते पहिल्या सेमिस्टरला, आपण हे सेकंड सेमिस्टर स्टार्ट केलं होतं, त्यावेळेस आपण पटापटा ह्या गोष्टी आपण करून पाहिल्या होत्या. जरी नसेल तर प्रत्येकाकडे लॅपटॉप आहे, करण्याचा प्रयत्न करा, इंटरनेट चेक करण्याचा प्रयत्न करा. आज आपण व्हेरिएबल शिकलो. व्हेरिएबल म्हणजे काय, अनेक प्रकारचे व्हेरिएबल आहेत त्या PHP मध्ये. ते आपण एक एक वन बाय वन येणार आहे. एन्व्हायरमेंट टाईप आहे, ग्लोबल आहे, फाईल आहे, पोस्ट आहे, मेथड आहे, सर्व्हर आहे, अनेक त्याबरोबर टाईप आहेत. त्यानंतर आपण गेट मेथड पाहिली, प्रोसेसिंग पेज किंवा प्रोसेसिंग फॉर्म तयार करत असताना त्याच्यावरची काय मेथड्स. गेट मेथड पाहिली, पोस्ट मेथड पाहिली, त्यातील डिफरन्स पाहिला. त्यानंतर सेल्फ प्रोसेसिंग पेज म्हणजे काय असतं ते पाहिलं, आणि स्टिकी फॉर्म काय असतो तो पाहिला. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण राहिलेला काय भाग आहे तो पाहू आपण. अशा टाईपमध्ये थोडे थोडे आपले लेक्चर होतील. एका वेळेस मी 2-2, 3-3 लेक्चर घेऊन तुम्हाला एकाच वेळी एक एक चॅप्टर तुम्हाला सेंड करणार आहे. त्यामुळं व्यवस्थित लेक्चर पाहण्याचा प्रयत्न करा. आता जो काय पॉईंट झाला आहे त्याच्यावरचे नोट्स तुम्हाला मी फोटोकॉपी करून सेंड करेन. ओके, थँक्यू.